एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। यवतमाळ जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटन सृजन अभियान अंतर्गत महत्त्वपूर्ण चर्चासत्र संपन्न। मुख्य संपादक विनोद माहुरे, माननीय श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्ष अक्का लांबा, हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सनवालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। या कार्यक्रमाला प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी, वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य, भैयासाहेब पवार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे शकुन नागानी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ वंदनाताई आवारी, पुष्पाताई नागपुरे, निलिमाताई काळे, मीनाक्षीताई वेट्टी, मीनाक्षीताई सावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली। संघटन बळकटीसाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महिला काँग्रेस कमिटीच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गायत्री नावडे यांनी केले, तर प्रस्तावित सौ वंदना आवारी जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांनी केले। आभार प्रदर्शन रत्नाताई मिसळे यांनी केले। महिलांचे स्वातंत्र्य नाकारणाऱ्या बीजेपी सरकारचा लागू करा, लागू करा, महिला विधेयक लागू करा, लागू करा, लागू करा, लागू करा, लागू करा, लागू करा। महिलांचा अपमान करणाऱ्या बीजेपी सरकारचा, महिलांचा अपमान करणाऱ्या बीजेपी सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, महिलांचा अपमान करणाऱ्या सरकारचा, खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्या सरकारचा, फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या सरकारचा, खोटारड्या सरकारचा, खोटारड्या सरकारचा, महिलांचा अपमान करणाऱ्या सरकारचा, महिलांचं स्वातंत्र्य नाकारणाऱ्या सरकारचा, संविधानाचा अपमान करणाऱ्या सरकारचा, महिलांचं स्वातंत्र्य नाकारणाऱ्या सरकारचा, दांभिक सरकारचा, खोटारड्या सरकारचा, नकली सरकारचा, नाटकी सरकारचा, वेगळी सरकारचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय महिला स्वातंत्र्याचा, भारतीय महिला स्वातंत्र्याचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा, भारतीय महिला राष्ट्रीय काँग्रेसचा, यवतमाळ जिल्हा महिला राष्ट्रीय काँग्रेसचा। आज दिनांक 26/4/2026 रोजी आपण यवतमाळ या ठिकाणी आलो। जिल्हा कार्यालयाच्या समोर या ठिकाणी महिलांनी मोठ्या संख्येने आंदोलन केलं। नेमकं जे महिला विधेयक आहे जे 2023 साली पास झालं होतं संसदेत, तेच विधेयक आता परत मानण्यात आलं। त्याला पूर्ण काँग्रेसने एक विरोध केला का जे जुनं संविधान पास आहे बिल, तेच बिल लागू करा आणि हे नवीन नाही। त्यामुळे काही आज तुम्ही महिला म्हणून काय सांगू इच्छिता? आपण सर्व 8 दिवसापासून मीडियावर बघतच आहात, हे बीजेपी सरकार काँग्रेस महिला विरोधी असं कसं समजून सांगण्याचा केविलवाना प्रयत्न करून राहिलेले आहे। काँग्रेस मुळातच महिलाचा सन्मान करणार आहे, कारण काँग्रेसने भारताला पहिली महिला पंतप्रधान दिली, पहिली महिला राष्ट्रपती दिली, संसदेत स्पीकर म्हणून पहिली महिला काँग्रेसनेच दिली। मग काँग्रेस महिला विरोधी होऊ शकतं का? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% महिलांना आरक्षण काँग्रेसनेच दिलं। पण बीजेपी हे खोटारडे सरकार आहे। ॲक्च्युली महिला बिल हे महिला आरक्षण बिल हे 2023 मध्येच लागू झालं। खरोखरच यांना महिलांविषयी सन्मान होता तर मग 24 महिलांना का बरं 33% जागा दिल्या नाही? हे खोटं फक्त यांना डिलिमिटेशन बिल म्हणजे पुनर्रचना जी असते ती करायची होती, पण याच्या आडून करायची होती। दाखवायचं काय होतं की आम्हाला महिला आरक्षण बिल पास करायचं का होतं, त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं। पण आमचा विरोध तो डिलिमिटेशनला होता, जे संविधानात कुठेही नाही। त्यांना मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार नाही आणि करत असताना ते त्यांच्या सीट्स कुठे निवडून येतील अशा दृष्टिकोनातून त्यांना आपलं कसं राज्य टिकवता येईल हा त्यांचा प्रयत्न होता आणि याच्यासाठी आमचा विरोध होता। विरोधी तर बीजेपी आहे महिला विरोधी, कारण तुम्ही बिल्किस बानो प्रकरण बघा, त्यांच्या मारेकऱ्याला 15 ऑगस्टला सुटका होऊन त्यांचा सत्कार केला जातो। मणिपूर जळत होतं, महिलांची निघणं झेंडा काढत होती, तिथल्या मंत्र्यांचा साधा राजीनामाही घेऊ शकले नाही। आमच्या महिला खेळाडू जेव्हा येतात तेव्हा त्यांना लाताडलं जाते, लाताने मारलं जाते।
मग अशी कितीतरी उदाहरणं आम्हाला देता येईल. प्रकरण आहे, हाथरस प्रकरण आहे. अजून भोंदूबाबा प्रकरण त्यांना पुढाकार दिला जाते की खरात प्रकरण बघा. म्हणजे इतके घाणेरडे प्रकार या सरकारच्या काळात होत आहे. मग महिला विरोधी कोण आहे? BJP सरकार. यांच्या अंधभक्तांना मी समजून सांगू इच्छिते, काँग्रेस हे सतत महिलांचा सन्मान करणारं आहे आणि काँग्रेसच्या पुढाकारानेच 23मध्ये महिला आरक्षण बिल लागू केलं होतं, मान्य केलं होतं. परंतु या खोट्यारड्या सरकारने ते लागू केलं नाही. परंतु ते तुम्हाला लागू करावं लागेल. त्यासाठी आमची महिला काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर पोचेल, दिल्लीला पोचेल आणि महिला आरक्षण आम्ही लागू करूनच घेऊ, हा माझ इथे मी शब्द देते. यासाठी आम्ही पाहिजे तसे आंदोलनं करू, वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरू, पण महिला आरक्षण बिल लागू करूच. महिला शक्तीचा, महिला शक्तीचा, महिला काँग्रेसचा, महिला काँग्रेसचा, भाजप सरकारचा, भाजप सरकारचा, महिला विरोधी बोलणाऱ्या भाजप सरकारचा. वंदनाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंदनाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंदनाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यावरून असं स्पष्ट दिसत आहे का जे सरकारने जे 2023ला बिल लागू केलं तेच लागू करावं, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. काँग्रेस सदैव त्या बिलाची पाठीशी आहे आणि कुठले जर आम्ही महिलावर अन्याय होत असेल तर सर्वदा आमची पाठीशी महिला काँग्रेसमधून सक्षम उभं राहू, असं जिल्हाध्यक्ष वंदनाताई आव्हाड यांनी आता सांगितलेलं आहे. ॲक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद माहुरे.